मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, IUPSC नोमेनक्लेचर फॉर अल्केन्स हा भाग बघत असताना लास्ट पिरियड मध्ये आपण त्याचे रूल्स बघितले. काय रूल्स होते ते एकदा रिपीट करतो आणि तुम्हाला काही एग्जाम्पल करायला देतो. First rule is select the longest continuous carbon chain containing किंवा select the longest continuous carbon chain. Second, numbering starting from that end which is nearer to substituent. Third one, identify the substituent. Next, arrange the different substituents according to alphabetic order. Each substituents are indicated by separate number. For same substituent, following prefix will be used. For 2, di. For 3, tri. For 4, tetra. For 5, penta, etc. Alphabet and numbers are separated by dash and numbers are separated by comma. And last point is name of the alkane. आता तुम्हाला काही प्रॅक्टिसला एग्जाम्पल देतो. First, write down the IUPSC name of the above compounds. हे बोर्डावर दिलेल्या कंपाऊंडचा तुम्ही IUPSC नोमेनक्लेचर करा. अगोदर तुम्ही त्याचे नाव द्या आणि मग त्याच्यानंतर मी नाव देतो. लिहून घ्या. दररोजचा पिरियड करत असताना नोटबुक मध्ये तुम्ही दररोजच्या दररोज लिहून घेतलं पाहिजे. नोटबुक मध्ये जर व्यवस्थित लिहून घेतलात तर तुमच्याकडे नोट्स रेग्युलर प्रिपेअर होतील. बघा, IUPSCच्या रूल नुसार मी
एक एक एक्झाम्पलला नावं देतो. फर्स्ट रूल, select the longest continuous carbon chain. Second rule, numbering starting from that end which is nearer to substituent. Left side now 1 2 3 4. Identify the substituent. Methyl, 2-methyl. 4 कार्बनची चेन आहे म्हणून ब्युटेन. काय? 2-methyl ब्युटेन. 4 कार्बनची चेन आहे म्हणून. हा दुसरा मॉलिक्यूल बघा. Select the longest continuous carbon chain. नंबरिंग डावीकडून दिला तरी 2 नंबरला आहे, उजवीकडून दिला तरी 2 नंबरला आहे. आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. 2 सबस्टिट्यूएंट आहेत, दोन्ही मिथिल आहेत म्हणून 2,2 2 नंबर. डायमिथिल 3 कार्बनची चेन आहे म्हणून प्रोपेन. परत तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा. Select the longest continuous carbon chain. नंबरिंग डावीकडून 2 नंबरला मिथिल, उजवीकडूनही 2 नंबरला मिथिल. कोणीकडूनही नंबर दिला तर चालेल. 1 2 3 4 5. Identify the substituent. Total 3, out of which 1 ethyl and 2 methyl. 1 ethyl आणि 2 मिथिल आहे. अरेंज अकॉर्डिंग टू अल्फाबेटिक ऑर्डर. इथिल का मिथिल? इथिल. 3 ethyl, 2,4 dimethyl, 2,4 dimethyl, 3 ethyl, 2,4 dimethyl. 5 कार्बनची चेन आहे म्हणून पेंटेन. 4th नंबरचं बघा. Select the longest continuous carbon chain. नंबरिंग लेफ्ट साइडनं दिलं तरी 2 नंबरलाच आहे, राईट साइडनं पण 2 नंबरलाच आहे म्हणून लेफ्ट साइडनं नंबरिंग देऊ. आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. 2 नंबरला 2 मिथिल, 4 नंबरला 2 मिथिल. सगळेच्या सगळे मिथिल आहेत, 4 मिथिल आहेत. First write down the numbers of 4 methyl group. 2, 2, 4, 4. 4 आहेत म्हणून टेट्रा. मिथिल 5 कार्बनची चेन आहे म्हणून पेंटेन. 5व्या मध्ये परत तोच नियम. Select the longest continuous carbon chain. नंबरिंग. आता इथं नंबरिंगच्या बाबतीमध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहे कोणता बघा. लेफ्ट साइडनं 2 नंबरला नाव आहे, 2 नंबरला सब. राइट साइडनं 2 नंबरला. लेफ्ट साइड substituent from left side is also second position. Substituent from right side also second position. Then which route will be preferred? कोणता रूट घ्यावं एवढं मी या ठिकाणी का चर्चा करतोय. From left side 1 substituent is present. From right side 2 substituents are present.
then you prepare right side. 1 2 3 4 5. डावीकडून बी 2 नंबरला आहे पण एक सबस्टिट्यूएंट आहे, उजवीकडून बी 2 नंबरला आहे पण 2 सबस्टिट्यूएंट आहेत, म्हणून उजवीकडून नंबरिंग दिलो. आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. 3 मिथिल आणि 1 इथिल. फर्स्ट अकॉर्डिंग टू अल्फाबेटिक ऑर्डर राइट द इथिल. 3 इथिल, 3 इथिल, 2 2 and 4 trimethyl, 3 ethyl, 2 2 4 ट्रायमेथिल. 5 कार्बनची चैन आहे म्हणून. पेंटेन. परत या 6व्या कंपाऊंड मध्ये बघा, चैन सिलेक्ट करायचा आहे. जर स्ट्रेट चैन सिलेक्ट केलं 1 2 3 4 5 5 कार्बन ॲटम, 5 कार्बन आहेत. अजून एक रूट आहे 1 2 3 4 5 6. दिस इज द फर्स्ट रूल. सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चैन. नंबरिंग हा सबस्टिट्यूएंट आहे. राइट ना 3rd नंबरला, लेफ्ट ना 4th नंबरला, म्हणून राइट साइड 1 3 4 6. 3 मिथिल, 6 कार्बनची चैन आहे. हेक्सेन. चेक करा तुमचे किती बरोबर आलेत, काय नाही, सगळं व्यवस्थित चेक करा. आता हे स्ट्रक्चर दिल्यानंतर तुम्ही नेम दिलात, नोमेनक्लेचर केलात. नाव दिल्यानंतर स्ट्रक्चर कसं काढायचं. हे शिकवणार आहे. झाल्यावर स्ट्रक्चर दिल्यानंतर त्याचा IUPAC नोमेनक्लेचर तुम्ही बघितलात. स्ट्रक्चर दिल्यानंतर नाव देणे, राइट द नेम फॉर द स्ट्रक्चर. बट इफ नेम इज गिवन देन राइट द स्ट्रक्चर. जर तुम्हाला नाव दिलं असेल आणि जर त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर काढा म्हणलं असेल तर थोड्या वेळासाठी तुम्हाला ही अवघड गोष्ट असेल. इट इज हार्ड आहे असं वाटू शकतंय, परंतु मी ज्या मेथडने तुम्हाला शिकवणार आहे त्या मेथडनं जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवलात तर तुमचं स्ट्रक्चर काढणं कधीही रांग होणार नाही, चुकणार नाही. बघा आता थ्री इथिल
2,4,4 ट्रायमिथिल हेक्झेन या कंपाऊंडचं तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं आहे. ते काढत असताना जी मी मेथड शिकवलेलं आहे तीच मेथड तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. कोणते? विच इज अ पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केन कोण आहे? जो वर्ड तुम्हाला सांगतो की या कंपाऊंड मध्ये एवढे कार्बन ॲटम आहेत 6, तो वर्ड आहे हेक्झेन. The word hexane indicate that our compound containing 6 carbon atom in a straight chain. What it indicates? हेक्झेन हे नाव काय इंडिकेट करते तुम्हाला? की या नावामध्ये 6 कार्बनची चेन आहे. The compound containing 6 carbon atom in a straight chain. Therefore, from hexane, first you write only 6 carbon atom skeleton. 6 कार्बन ॲटमचे स्केलेटन चैन तयार करा. या हेक्झेन नावावरून 6 कार्बन ॲटमची चैन तयार केलं मी. आता हे सबस्टिट्यूएंट अटॅच करा. 3 इथाइल, लेफ्ट साइड नंबरिंग द्या. 1 2 3. इथिल C2H5. 4,4 ट्रायमिथिल. 6 कार्बनची चैन काढलं. सगळे सबस्टिट्यूएंट अटॅच केलं. सगळे सबस्टिट्यूएंट अटॅच केल्यानंतर व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायचा आहे. व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायचा आहे. तर ती व्हॅलन्सी सॅटिस्फाय कशी करायचं बघा. कार्बनच्या कडेने बॉन्ड किती आहेत? 1. राइट डाउन 3 हाइड्रोजन. बॉन्ड प्लस हाइड्रोजन इज इक्वल टू 4. देयरफॉर सॅटिस्फाय द व्हॅलन्सी. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. बॉन्ड आणि हाइड्रोजन मिळून 4 व्हावं. या कार्बनच्या कडेने 3 बॉन्ड आहेत. 1 हाइड्रोजन, 3 आणि 1 4. या कार्बनच्या कडेने 3 बॉन्ड, 1 हाइड्रोजन. या कार्बनच्या कडेने 4 बॉन्ड आहेत. व्हॅलन्सी ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे. व्हॅलन्सी इज ऑलरेडी सॅटिस्फाईड बिकॉज 4 bonds are present. Therefore, no necessary to add the hydrogen. Carbon 2 bond, 2 hydrogen, 1 bond, 3 hydrogen. बरोबर. अजून एक बघा. 3,4 डायथिल. 2,5 डायमिथिल ऑक्टेन. या नावामध्ये ऑक्टेन हा जो शब्द आहे, हा ऑक्टेन शब्द तुम्हाला काय सांगतो म्हणलं तर 8 कार्बनची चैन आहे. द चैन कंटेनिंग 8 कार्बन इंडिकेट फ्रॉम दिस ऑक्टेन नेम. देन फर्स्ट write the 8 carbons in a chain. 8 कार्बन आहे चैन मध्ये. 3,4 डायथिल. 1 2 3. 3 ला 1 इथिल, 4 ला डायथिल. 2,5 डायमिथिल. 2 नंबरला 1 मिथिल, 5 नंबरला 1 मिथिल. And last work is valency satisfy. Carbon containing 1 bond, 3 hydrogen. Carbon containing 3 bond, 1 hydrogen. 3 bond, 1 hydrogen. 3 bond, 1 hydrogen. 3 bond, 1 hydrogen. 2 bond, 2 hydrogen. 2 bond, 2 hydrogen. 1 bond, 3 hydrogen. This is about the technique for drawing the structure of a given compound. या टेक्निकनच तुम्ही
स्ट्रक्चर काढा म्हणजे तुमचं स्ट्रक्चर चुकणार नाही. राईट डाऊन द स्ट्रक्चर. फर्स्ट फॅमिली अल्केन असल्यामुळे थोडा वेळ लागला. आता ह्याच्या पुढे वेळ लागणार नाही. दररोज 2-3 फॅमिली होतील. नेक्स्ट पिरियड मध्ये पुढली फॅमिली अल्कीन अल्काइन बघूयात.